साहेबांच्या शुभ हस्ते टॉस उडवला जातोय त्या ठिकाणी. तर पाहूया टॉस त्या ठिकाणी जिंकलाय गोरसे संघाने. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. फलंदाजीसाठी पायगाव संघाला आमंत्रित केलंय. धन्यवाद राजजी ठाकरे, आमदारजी चौधरी. तर पुढील सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल जय बजरंग गोरसाई विपक्ष न्यू मिलन पायगाव. या दोन संघादरम्यान नुकताच टॉस झालाय. टॉस जिंकलाय जय बजरंग गोरसाई संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. फलंदाजीसाठी न्यू मिलन पायगाव संघाला आमंत्रित केलंय. आणि ज्या वेळेस प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल त्यावेळेस मात्र मायक्रोफोनवर आपण आवाज ऐकणार आहोत. व्हॉइस ऑफ ठाकूरपाडा भिवंडी सुनील पवार. अनेक अनेक धन्यवाद. मेरी आवाज मेरी पहचान संदेश वखारे. तर स्वागत आहे सर्वांचं परत या दुपारच्या सत्रामध्ये. मित्रांनो, आपण पाहतायत खासदार चषक 2021 व स्वर्गीय वसंत उंदरा ठाकरे ट्रॉफी चा हा तिसरा आणि शेवटचा दिवस. आणि आज दुसऱ्या सत्राला आपण प्रारंभ करतोय. आणि जो सामना पाहतोय आजच्या दिवसाचा दुसऱ्या फेरीतला पहिला सामना आहे दोन दिग्गज संघामध्ये. एकीकडे शेलूमाता वळ तर दुसरीकडे पाहतोय आपण गावदेवी पिंपळगर. आणि जर विचार केला आपण पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. पहिल्या सत्रामध्ये एक खूप छान मोठी फटकेबाजी करून निर्धारित 3 षटकामध्ये जो टार्गेट इथे मात्र उभं केलेलं आहे वळ संघाने. पाहतोय आपण तब्बल 46 धावाचं टार्गेट उभं केले 18 चेंडूमध्ये. काय जबरदस्त फलंदाजी पाहिली आपण. हा जर टार्गेट सर करायचं असेल इथं मात्र गावदेवी पिंपळकर संघाला तर आक्रमण पहिल्या चेंडू पासून इथं मात्र करावं लागेल. क्षेत्ररक्षण इथं मात्र लावले जाते शेलूमाता वळ संघाच्या माध्यमातून. आणि सलामी जोडी इथं मात्र खेळपट्टीकडे रवाना होताना पाहतो आपण गावदेवी पिंपळकर संघाच्या माध्यमातून. एक जबरदस्त पार्टनरशिप करावी लागेल पहिल्या विकेटसाठी. तर सज्ज होताना इथं मात्र गोलंदाज व्यक्तिगत स्वतःच पहिलं इथं मात्र षटक टाकण्यासाठी गोलंदाज पाहतोय आपण शेलूमाता वळ संघाच्या माध्यमातून. पहिलं षटक टाकण्यासाठी नरेंद्र. खूप एक मोठा अनुभव आहे. एक चांगला लेंथ लेनवर मारा करणारा हा गोलंदाज शेलूमाता वळ संघाच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षण पाहूया आपण कशा प्रकारे इथं मात्र लावले गेलेले आहे. कारण की 3 षटकाचा सामना त्यामध्ये पॉवर प्ले नाही आहे. जवळपास गल्लीवर पाहतो आपण मंगेश उभा आहे. यष्टामागे दूरस्थ यष्टीरक्षक संजू. त्यानंतर कव्हर बाउंड्रीला जर पाहिलं आपण एक क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीवर स्वतः प्रमोद भोईर. आणि लॉंग ऑफ बाउंड्रीवर पाहतो आपण बाळकृष्ण. ऑनसेट कडे जर आपण विचार केला तर फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये जो क्षेत्ररक्षक उभा आहे. त्यानंतर स्कोर लेग बाउंड्रीला एक क्षेत्ररक्षक आणि जवळपास बॅकवर्ड स्कोर लेग आणि मिड विकेट. अशा प्रकारे इथं मात्र मारा करेल गोलंदाज नरेंद्र. समोर खेळण्यासाठी फलंदाज सज्ज येतो संतोष. पहिला चेंडू मोठा फटका खेळायचा होता पण टायमिंग करता आला नाही. एक्स्ट्रा कव्हर रिजन कडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत मात्र एक सिंगल पहिल्या चेंडूवर कंप्लीट करतोय. खाता उघडतोय इथं मात्र फलंदाज आपला स्वतःचा आणि संघाचं संतोष पाटील. पहिल्या सामन्यामध्ये काही झकास कामगिरी या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. 28 धावा आणि 1 विकेट प्राप्त केला होता. ऑलराऊंडर परफॉर्मन्स करून सामना विठरला होता. पण लागोपाठ दुसऱ्या सामन्यामध्ये तो सातत्यपूर्ण कामगिरी इथं मात्र करेल काय तो म्हणजे संतोष पाटील. यावेळेस पाहता पाहता आपण बीट होतोय फलंदाज बीट होतोय यष्टीरक्षक. चेंडू मात्र गली रिजन कडे जातोय आणि तोपर्यंत मात्र एक सिंगल बाईकच्या स्वरूपात पूर्ण करताना धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकताना ती आता मात्र 3. यानंतर जो सामना होणार आहे आपण नाणेफेक केलेली आहे. जय बजरंग गोडसे
विपक्ष न्यू मिलन पायगाव. नाणेफेकीचा कॉल गोरसी संघाकडे गेलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. याच पत्रा स्लॉक स्वीप केलाय. अतिशय चांगला फटका, पण प्लेसमेंट ठीक नव्हती. स्कोरलेक रिजन कडे एक अप्रतिम झेल टिपल्या गेलं आणि पहिल्या विकेटचं पतन पाहतोय आपण. इथं माता भरत येतोय परत. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, पण कुठेतरी जी जागा निवडली ती चुकीची. कारण की पहिला पण बॅकवर्ड स्कोरलेक रिजन कडे क्षेत्ररक्षक तैनात होता. एक अप्रतिम झेल टिपल्या गेलं आणि पहिल्या विकेटचं पतन पाहतोय आपण गावदेवी पिंपळगड संघाचं. क्रमांक 3 वर नवीन फलंदाज खेळपट्टीवर पाहतोय आपण मैदानाकडे रवाना होताना. संतोष जोशी आणि एक मात्र स्ट्राईकला संतोष पाटील. पूर्णपणे जबाबदारी वाढली असेल, कारण की भरत हा बाद झालेला आहे आणि एक चांगली जबाबदारी घेऊन फटकेबाजी करावी लागेल. एक मोठं टार्गेट आहे या दुसऱ्या सत्रामध्ये पाहतोय आपण. राईट मध्ये विकेट नरेंद्र. याच पाता परत एक पुढे सरसावट हा शॉट खेळण्याचा प्रयत्न, मोठी कड घेऊन चेंडू मात्र फ्लॅश स्लिप मार्गे गेला होता. शॉट थर्ड मॅन डिव्हिजन कडे. तोपर्यंत मात्र सहज संधी होती. संतोष पाटील यांच्या जोड 1 रन इथे मात्र कंप्लीट करतोय. या एका धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकताना. इथे मात्र धावसंख्या 4. एक बाद 46 धावचं टार्गेट पाहतोय आपण गावदेवी पिंपळगड या संघासमोर उभं केले शिलूमाता वळ संघाने. याच पात्र स्लॉक स्वीपचा फटका डीप मिड विकेट रिजन कडे आणि तोपर्यंत मात्र दुसऱ्या धावेची ते मात्र मागणी करतोय. अतिशय वेगात या 2 रन्स इथे मात्र कंप्लीट करताना पाहतोय आपण फलंदाज संतोष जोशी आला. व्यक्तिगत आपलं स्वतःचं खातं उघडतोय आणि संघात धावसंख्या जर पाहिली आपण आता मात्र पुढे सरकताना 46 धावचं टार्गेट सोयी करताना या दुसऱ्या सत्रामध्ये आपण पाहतोय एका गडीच्या मोबदल्यामध्ये 7. याच पत्ता कडक फटका, हा चेंडू जाईल का धमाका पाहतोय आपण स्लॉक स्वीपचा. बॅकवर्ड स्कोरलेकच्या वरतून षटकार. जवळपास पाहतोय आपण प्रति षटका मागे सरासरी जर पाहिली आपण पहिल्या चेंडू पासून जी सरासरी होती 15.33 ची ती सरासरी मात्र आता वाढलेली आहे. कारण की धावपलकर धाव पाहतोय आपण इथे मात्र 12. एका गडीच्या मोबदल्यामध्ये 46 धावचं टार्गेट आहे आणि 3 षटकामध्ये हे टार्गेट पूर्ण करावं लागेल. पण पहिल्या षटकामध्ये एक जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली, कारण की जी सरासरी होती ती रोखल्या गेली. तर मात्र नरेंद्रच्या माध्यमातून अजून दोन्ही फलंदाज खूप आक्रमक आहेत. एक संतोष पाटील व्यक्तिगत जर पाहिला आपण इथे मात्र 3 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय आणि क्रमांक 3 वर येणारा मात्र संतोष जोशी आक्रमण स्वीकारतोय. फलंदाजी सूत्रे आपल्या हाती घेतोय आणि एक दमदार षटकार वसूल केला होता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 बाद 12. पहिलं सत्र समाप्त झाला होता आणि हा दुसरं सत्र या सामन्यात आपण पाहतोय. या सत्रामध्ये 46 धावचं टार्गेट उभं आहे गावदेवी पिंपळगड या संघासमोर. खासदार चषक 2021 व स्वर्गीय वसंत उंदराय ठाकरे ट्रॉफी चा एक दमदार आयोजन 5 मार्च जर आपण बघितलं तर भिवंडी लोकसभेचे लोकप्रिय खासदार सन्माननीय कपिल पाटील साहेबांचा वाढदिवस आणि त्याच औचित्य साधून ही स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय विनोददादा ठाकरे साहेब आणि तसेच आदरणीय सचिन दादा ठाकरे साहेब आणि संपूर्ण गावदेवी स्पोर्ट पिंपळगड रांजोली यांच्या माध्यमातून एक खूप चांगलं आयोजन पाहतोय आपण. गोलंदाज सज्ज होताना इथं मात्र पाहतोय आपण किरण. राऊंड द विकेटचा मारा आपण पाहतोय. फ्रंटला आलाय, चांगला ऑफ ड्राईव्ह पाहतोय आपण, पण मात्र प्लेसमेंट ठीक नव्हती आणि टायमिंग सुद्धा या फटक्यामध्ये चांगला पाहायला मिळाला नाही आणि तोपर्यंत मात्र संधी होती. 2 रन्स तिथे मात्र कंप्लीट करतोय फलंदाज
संतोष पाटील आक्रमण इथं मात्र करावं लागेल जर सामना जिंकत असेल, कारण की दुसऱ्या सत्रामध्ये आपण पाहतोय की 46 धावाचं टार्गेट इथं मात्र स्वीकारलेलं आहे गावदेवी पिंपळकर या संघाने. यावेळेस पात्र अतिशय क्लास फटका, पण फटका फसेल काय? चांगला प्रयत्न केला होता एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक जवळपास डीप कव्हर मध्ये जाऊन जेल घेण्याचं, त्यापूर्वी मात्र अतिशय वेगात या 2 रन्स इथं मात्र कंप्लीट करतोय परत संतोष पाटील. या 2 धावांनी संघात धावसंख्या मात्र पुढे सरकते ती हळूच पुढे सरकते ती 16. एक जबरदस्त फलंदाजी करावी लागेल, कारण की पता आपण टार्गेट खूप मोठं आहे आणि हा टार्गेट जर सर करायचं असेल तर आक्रमण करणं गरजेचं आहे. फ्रंटला आलंय चांगलं एस्टेशन पाहिलं, पण शेवटी मात्र बॅकअप व्यवस्थितपणे करता आला नाही. खराब चेंडू होता, वाईटचा इशारा होते. 1+1 अशा एकूण 2 धावा धावफलकामध्ये ऍड करताना आमचे अतिशय उत्कृष्ट गुणलेखक अल्पेशजी गायकवाड सर यांना आपण पाहतोय माहिती देताना की धावसंख्या किती झालेली आहे 18. सतत पाहतोय आपण 2 महिन्यापासून हा व्यक्ती खूप बिझी आहे आणि बघा मित्रांनो, एकच सांगेल स्वतः एक हँडिकॅप आहे आणि त्या हँडिकॅपवर मात करून एक अतिशय चांगली जबाबदारी घेऊन या भिवंडी टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून माहिती मिळते त्यांच्या माध्यमातून की ही त्यांची व्यक्तिगत लागोपाठ 21वी टुर्नामेंट हा पण एक कीर्तिमान अल्पेशजी गायकवाड यांच्या नावावर जाईल. ज्या प्रकारे अल्पेश गायकवाड आम्हाला माहिती देताना 31वी टुर्नामेंट पाहतोय आपण या सीझनची. लगे रहो अल्पेश गायकवाड. धावसंख्या जर पहिले आपण धावफल करूया मात्र 18. गोलंदाज सज्ज होतोय किरण. याच पात्र अजून एक वेगवान चेंडू टाकण्याच्या नादामध्ये स्वेर चेंडू हाताळतोय उजव्या स्टिकच्या खूपच बाहेर आणि डॅशिंग अंदाज अपना असं वाटतं की भाऊ पाटील यांना जर पाहिलं आपण काढलं उपरची आठवण मला झाली. ज्या प्रकारे भाऊ पाटील सर आपण सातत्यानं पाहतोय वेस्ट इंडिजचा अतिशय महान ऑलराऊंडर आणि भिवंडीमध्ये पाहतोय आपण भाऊ पाटील यांना. यावेळेस पात्र अजून एक स्वेर चेंडू भाऊ पाटील सरांचे दुनिया समांतर रेषेत वाईटचा इशारा येते. अजून या 1+1 असे एकूण 2 धावा ऍड करतील आमचे गुणलेखक स्कोर कार्ड मध्ये. धावसंख्या पाहतोय आपण 21. खूप खराब षटक आता तो इथे मात्र पाहतोय आपण किरण. फक्त आता आपण जर पाहिलं आपण 2 चेंडू टाकले गेले त्यानंतर मात्र लागोपाठ 3 चेंडू तर धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय इथे मात्र संतोष पाटील. तर क्रमांक पाहतो आपण इथे मात्र 4 वर गुणेश. खूप मोठं नाव आहे गावदेवी पिंपळकर संघाच्या माध्यमातून. जेव्हा रेग्युलर क्रिकेट खेळत होता निश्चित संदेश वकारे या खेळाडू एक मोठं कीर्तिमान आहे. ज्या प्रकारे विकेट टेकिंग त्यांनी पूर्ण केली होती. लागोपाठ 3 चेंडूवर 3 मिडल स्टंप उखडले होते आणि काय जबरदस्त एक ऑलराऊंडर होता. पण आता मात्र 40+ संघाच्या माध्यमातून सुद्धा एक खूप मोठी छाप सोडलेली आहे पिंपळकर संघाच्या माध्यमातून. तो गुणेश येतोय एक चांगला ऑलराऊंडर म्हणून ज्याची ओळख आहे. क्रमांक 4 वर धावसंख्या जर पहिले आपण धावफलकावर 21 आहे. इथून मात्र अजून आक्रमण करावं लागेल, कारण की आपले गुणलेखक आम्हाला माहिती देतात की तब्बल अजून 25 धावेची आवश्यकता आहे इथून सामना जिंकण्यासाठी. आणि ती क्षमता आहे गुणेशांच्या मध्ये, पण क्षमता इथे मात्र सिद्ध करावी लागेल. गोलंदाज किरण. खराब गोलंदाजी आता आपण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. मारा करतोय किरण. सफल झाला युगचा फटका अतिशय चांगला खाली क्षेत्रामध्ये चेंडू मात्र स्कोरलेग बाउंड्रीच्या बाहेर सीमा पार दमदार हा चौकार.
त्याची ज्या प्रकारे मी उल्लेख केला होता की गुणेशकडे क्षमता आहे आणि ती क्षमता इथे मात्र सिद्ध करावी लागेल. थोडासा आखोट टप्प्यात चेंडू होता, बॅक फुटला गेलाय आणि एका चांगला हुकचा फटका पाहिला पण चेंडूला मात्र पाठवलाय स्कोलिक बाउंड्रीच्या बाहेर सीमा पार दमदार डावाची सुरुवात करतोय, स्वतःचं खाता उघडतोय चौकार आणि संघात धावसंख्या जर पहिले आपण पुढे सरक देते आता मात्र 25. अजून सामना जिंकण्यासाठी इथं मात्र 21 धावेची आवश्यकता असेल अशी माहिती देताना आमचे अतिशय उत्कृष्ट नंबर 1 गुणलेखक अल्पेशजी गायकवाड. 9 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि इथं मात्र 21. संदेश वकारे मित्र म्हणून की अजून सामना संपला नाहीये, कारण की ज्या प्रकारे आक्रमणाला सुरुवात केली आणि पहिल्या चेंडूवर एक मोठा तगडा प्रहार केले, चौकार वसूल केलाय इथे मात्र फलंदाज गुणेश. अजून सामना संपला नाहीये, सामना एक रंगतदार स्थितीकडे इथे मात्र जाताना पाहतोय आपण. त्याचं एक कारण आहे, रंगतदार स्थितीकडे का म्हणणार मी, कारण की गुणेशकडे ती क्षमता आहे, लांब पल्ल्याची षटकार खेळतोय आणि तो खेळाडू जोपर्यंत असेल तोपर्यंत मात्र गावदी स्पोर्ट पिंपळगड संघ निश्चित विजयाकडे वाटचाल करणार आहे. पण शेवटी मात्र क्रिकेटमध्ये म्हणतात जो जिता वै सिकंदर, सिकंदर कुठला संघ बनेल या सामन्यामध्ये. दुसऱ्या फेरीत त्याच्या दिवसात पहिली लढत पाहतोय आपण. शिलमाता वळ विपक्ष गावदी पिंपळगर असे दोन बलाढ्य संघ एकमेकांसमोर दुसऱ्या फेरीमध्ये खासदार चषक का 2021 मध्ये इथे मात्र मैदानावर उभे टाकताना पाहतोय आपण. याच पात्र अजून एक चांगला फटका पण क्लिअर होईल की मात्र हातात जाईल. अजून एक ठोकलाय षटकार इथं मात्र दाखवतोय गुणेश नावाचा फलंदाज खेळपट्टीवर अजून आहे. धन्यवाद डीजे, खूप खूप धन्यवाद. तुमचं पण मनापासून मी आभार व्यक्त करेन ज्या प्रकारे आमचा आवाज पोहोचण्याचं आपण काम करतायत. काय जबरदस्त शॉट आणि मी वारंवार उल्लेख का करतोय हे परत एकदा सिद्ध झाले. चेंडू एवढा खराब नव्हता पण काय क्लास प्लेचा फटका पाहिला आपण. मेडिकेटच्या वरतून चेंडूला भिरकावलंय. सामना जिंकण्यासाठी अजून मात्र 8 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि त्यामध्ये धावा पूर्ण कराव्या लागेल 15. जबरदस्त फटकेबाजी करताना इथं मात्र गुणेश. गोलंदाज किरण खूप मोठं षटक आणि महागडं षटक इथं मात्र हाताळताना शेलूमाता वळ संघासाठी खूप मोठं टार्गेट इथं मात्र पाहिलं होतं पण दुसऱ्या सत्रामध्ये पण काय कबूल केलंय, खूप छान कबूल केलंय आतापर्यंत गावदी स्पोर्ट पिंपळगड संघाच्या प्रत्येक फलंदाजांनी. यश पात्रा हा चेंडू चांगला होता, वाईट यॉर्कर चेंडू टाकला. यश पात्रा हा फसवा चेंडू पाहतोय आपण. बीट होते, पहिला चांगला चेंडू या षटकामध्ये पाहायला मिळालं किरणच्या माध्यमातून. 7 चेंडूंनी सामना जिंकण्यासाठी मात्र 15 धावेची आवश्यकता आहे. या चेंडूवर जर एखादा मोठा फटका आला तर अजून सामना एक चांगल्या रंगतदार स्थितीकडे घेऊन जाईल गुणेश. यश पात्रा लॉफ्टेड फटका, हवाई फायर, धमाका धमाका आणि हा सुपरस्टार धमाका पाहतोय गुणेशच्या बॅट मधून. निश्चित आता म्हणायला हरकत नाहीये की सामना होता कुठे आणि सामना येऊन ठेपलाय कुठं. एकच सांगेल सर्व क्रिकेट रसिकासाठी, जेव्हा जेव्हा आपण टेनिस क्रिकेटचा सामना खेळतो आपल्या गावासाठी नाही तर आपल्या गावाच्या प्रत्येक पाठीराख्यासाठी, ज्या प्रकारे इथं मात्र सामना खेळतोय आपल्या संघासाठी तो म्हणजे गुणेश नावाचा अतिशय चांगला डावखोरा फलंदाज. सामना आता मात्र मी तर म्हणेन की अजून दोन्ही संघाकडे आहे पण जोपर्यंत खेळपट्टीवर गुणेश असेल तोपर्यंत मात्र गावदेवी पिंपळगड सामना घेऊन जाईल. आता मात्र सामना जिंकण्यासाठी एक सोपं समीकरण म्हणावं लागेल. संदेश वकारे ज्या प्रकारे 6 चेंडू आणि फक्त 9 धावा आणि समोर खेळपट्टीवर कोण आहे ज्यांनी अतिशय चांगली दणकेबाज खेळी साकारल्या त्यापर्यंत 4 चेंडूला समोर गेले, त्यामध्ये 2 षटकार ठोकले, त्यानंतर एक क्लास चौकार मारला आणि एक निर्धाव म्हणजे 4 चेंडू मध्ये 16 या धावसंख्येवर फटकेबाजी करतोय आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी आणि आपल्या पाठीराख्यासाठी. खूप दमदार कामगिरी करताना इतर मात्र खेळपट्टीवर गुणेशांच्या माध्यमातून. चला आपण वेळ कमी घ्या विनंती असेल, कारण की हा आजच्या दिवसाचा दुसरा सामना आहे आणि जर आपण वेळ बघितला तर जिथं 12 वाजून गेलेले आहेत आणि या सामन्यामध्ये कोणाचे 12 वाजणार हा चित्र अजून आपल्याला चला आपण विनंती की आपल्याला आपण लगेच अन्यथा पेनल्टीचा सामना करावा लागेल अशी सूचना मला आयोजकाच्या माध्यमातून मिळतात. ती सूचना आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवते. सामना मात्र इथं अतिशय चांगला एक थरारक पाहायला मिळते पण गुणेश खेळपट्टीवर आलाय आणि चौफेर फटकेबाजींच्या माध्यमातून पाहायला मिळाली.
तर प्रमोद भोईर अजून एका चांगला गोलंदाज इथं मात्र एक चमत्कारिक गोलंदाजी करेल काय इथं मात्र प्रमोद भोईर, कारण की पद्धत आपण स्ट्राईकला एक जमेची बाजू असेल की संतोष जोशी हा फलंदाज सुद्धा एका चांगली फलंदाजी करतोय. 2 चेंडूचा सामना केलाय. 400 ची स्ट्राईक रेटने मात्र 2 चेंडूमध्ये 8 या धावसंख्येवर फटकेबाजी करतोय संतोष जोशी. 2 बाद धावप्रकार धावा येते इथं मात्र जर पाहिले आपण 37 6 चेंडू 9 असं समीकरण. गोलंदाज सज्ज होताना प्रमोद यास पाहता चांगला चेंडू टर्न केले, चेंडूला पाहतो आपण चांगला फटका लॉंग ऑन रेजिन कडे चेंडू जातोय अतिशय वेगात. तिथे मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि अप्रतिम तालमेल पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवर इथं मात्र पहिली धाव घेताना दबाव टाकलाय आणि आरामात इथं मात्र दुसरी धाव पूर्ण करतोय फलंदाज संतोष जोशी. संघात धावसंख्या पुढे सरते ती आता मात्र 39 5 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 7 धावीची आवश्यकता. पहिल्या सत्रामध्ये जेव्हा आपण पाहिलं होतं की शिलूमाता वर्ल्ड संघाने 25 धावा धावपलकावर लावल्या होत्या, 46 धावाचं टार्गेट होतं. जेव्हा स्वप्नात विचार केला नसेल की दुसऱ्या सत्राचा खेळ जेव्हा चालू होईल पिंपळगड संघ एक अतिशय छान फटकेबाजी करून सामना आपल्या संघाकडे झुकून देईल, तो म्हणजे गुणेश आणि संतोष. याच पात्र कट केले, अतिशय अप्रतिम फटका. आउटफील्ड खूप छान आहे पण कव्हर बाउंड्रीच्या क्षेत्रात बॅकवर्ड पॉइंट बाउंड्रीकडे येतोय तोपर्यंत मात्र अतिशय वेगात परत या 2 धावा कंप्लीट करतोय आणि या 2 रन्सनी मात्र धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहते आपण पुढे सरकताना ती 41. सामना जिंकण्यासाठी फक्त 5 धावीची आवश्यकता असेल. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. एक जबरदस्त सामना आपण पाहत आहो. पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारे शिलमाता वर्ल्ड संघाचा दबदबा होता पण त्या पलटवार केलाय. अजून एक चांगला चेंडू पण इथं मात्र फक्त टॅप केले चेंडूला गली रिजन कडे. अतिशय वेगात एक सिंगल इथं मात्र गुणेश कंप्लीट करतोय आणि नॉट साईडला तर मात्र पाहतोय आपण संतोष जोशी येतोय खूप छान फटकेबाजी करताना. आणि आता मात्र सामना जिंकण्यासाठी 3 चेंडू मध्ये अजून 4 धावीची आवश्यकता असेल. हा चेंडू विकेट किंवा निर्धाव जर फेकला तर सामना प्रत्येकदा रंगतदार स्थितीकडे जाईल, कारण की गुणेश यांचं विकेट जर इथं मात्र घेतलं तर कौतिक टर्निंग पॉईंट ठरू शकेल काय, पण ती क्षमता सिद्ध करावी लागेल या चेंडूवर गोलंदाज प्रमोद भोईर याला. 3 चेंडू 4 असं समीकरण. गोलंदाज सज्ज होताना प्रमोद, समोर डावपुरा फलंदाज तुफानी फटकेबाजी करतोय आज मात्र गुणेश. गोलंदाज सज्ज होताना प्रमोद भोईर, समोर डावपुरा फलंदाज इथं मात्र खेळण्यासाठी गुणेश. सज्ज होतोय. चला आपण वेळ कमी घ्या, सातत्याने उल्लेख करतोय, वर्णन करतोय, कारण की आजच्या दिवसात फक्त दुसरा सामना आणि अंतिम सामना या स्पर्धेतला आपण पाहणार आहोत. यास पात्र खोलटप्प्याचा चेंडू होता, स्विंग करण्याचा प्रयत्न दुरून क्षेत्र शिकतोय. दुसऱ्या धावेची मागणी धोकादायक ठरू शकेल काय, चांगला प्रयत्न केला होता पण त्यापूर्वी मात्र अतिशय वेगात या 2 रन्स इथं मात्र कंप्लीट करतोय फलंदाज गुणेश आणि संघात धावसंख्या पुढे सरते ती आता मात्र 44. 2 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 2 धावीची आवश्यकता. पूर्णपणे आपण पाहतोय संदेश प्रकारे सामना गावदी स्पोर्ट पिंपळगड संघाकडे झुकताना पाहतोय आपण. 4थ्या विकेट साठी का चांगली पार्टनरशिप इथं मात्र पाहतोय आपण. 3ऱ्या विकेट साठी 2 धावीची आवश्यकता असेल इथं मात्र सामना जिंकण्यासाठी. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. समोर खेळण्यासाठी फलंदाज गुणेश. आतापर्यंत 5 चेंडूचा सामना केले, त्यामध्ये 2 उत्तुंग षटकार, 1 क्लास चौकार. या छोट्याशा खेळीमध्ये पण एक चांगली खेळी इथं मात्र साकारताना आपल्या संघासाठी. चला आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. प्रमोद, सज्ज होताना गोलंदाज प्रमोद. याच पात्र सफल झालंय. टर्न केले चेंडूला, पाहतोय आपण बॅकवर्ड स्कोलिंग रेजिंग कडे. चांगला क्षेत्ररक्षण धोकादायक ठरू शकेल काय, पण एकाच आता मात्र 1 चेंडू आणि 1 धाव. परत सामना एक रंगतदार स्थितीकडे येताना संदेश होकारे याला क्रिकेटचा एक चमत्कारी खेळ का म्हटला जातोय. एका क्षणी वाटलं होतं की शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाणार नाही, पण सामना गेलाय. इथे मात्र शेवटच्या चेंडूपर्यंत 1 चेंडू आणि 1 हा चेंडू मात्र निर्धाव विकेट जर प्राप्त केला तर इथून मात्र निश्चित विजय साकारेल तो शिवमाता वर्ल्ड संघ, कारण की चेशिंग
कंपल्सरी आहे. थोडीशी टीम मीटिंग करताना काही पाहतो आपण शिरोमाता वळ संघाचा संगणक खूप मोठं टार्गेट होतं, पण सामना खूप छान रंगतोय. एक चेंडू एक धाव. चला आपण शतक्षण लावून घ्या विनंती आपल्याला. एक चेंडू एक धाव पाहिजे हा सामना जिंकण्यासाठी. फुल पैसा वसूल सामना आपण पाहतोय. ज्या प्रकारे सामना रंगताना पाहतोय, कधी सामना शिलोमाता वळ संघाकडे तर कधी पाहतोय आपण गावदेवी पिंपळकर संघाकडे. एका चेंडूमध्ये एका धावीची आवश्यकता आहे इथून मात्र सामना जिंकण्यासाठी. आता मात्र निश्चितच शेजारी वाढणार आहे फलंदाजी. ज्या प्रकारे आपण पाहतोय ही स्थिती इथं मात्र निर्माण झालेली आहे. स्थिती निर्माण का झाली याचे एक उत्तम उदाहरण पेश केलंय प्रमोद भोईर यांनी, की मी हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत घेऊन जातोय आणि हा चेंडू कशा प्रकारे हाताळेल इथं मात्र गोलंदाज प्रमोद भोईर. एक चेंडू एक धाव सामना जिंकण्यासाठी. पण स्ट्राईकला इथं मात्र पाहतोय आपण एक जमेची बाजू, ती म्हणजे स्ट्राईकला संतोष क्रमांक 3 वर येऊन एक चांगली फलंदाजी. नॉन स्ट्राईकला गुणेश. चला आपण वेळ कमी घ्या सातत्याने आम्ही विनंती करतोय. खासदार चषक 2021 चा हा अतिशय थरारक सामना आपण पाहतोय. एक रंगतदार स्थितीमध्ये सामना येऊन टेपले. एका चेंडूमध्ये इथून मात्र सामना जिंकण्यासाठी एका धावीची आवश्यकता असेल गावदेवी पिंपळकर संघ विजय साकारण्यासाठी, की मात्र चिलमाता वळ संघ सामना जिंकेल इथं मात्र हे पाहायचंय. एक चेंडू एक धाव असं समीकरण. क्षेत्ररक्षण पाहूया आपण कशा प्रकारे लावले गेले. शॉट एक्स्ट्रा कव्हर पाहतोय आपण स्वतः मंगेश उपाय. पॉइंटला एक क्षेत्ररक्षक पाहतोय आपण. एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक पाहतोय आपण. मिड ऑफला एक क्षेत्ररक्षक पाहतोय. शॉट फाईनला एका सर्कलच्या आतमध्ये. बॅकवर्ड स्कोरला एक शॉटला एक क्षेत्ररक्षक आणि 2 खेळाडू इथं मात्र पाहतोय आपण. एक मिड विकेट आणि लॉंग ऑन बाउंड्री. तर आपण वारंवार मी सूचना करतो त्या सूचनेचं आपण पालन करायचंय. याच पात्राचा फटका विजयी चौकार संतोष जोशीच्या बॅट मधून आणि सामना इथं मात्र जिंकतोय तो गावदेवी पिंपळकर संघ. जिंकलेल्या संघाचं मनापासून अभिनंदन आणि हरलेल्या संघाचं कौतुक प्रमोद भोईर आणि त्याचप्रमाणे मंगेश भोईर दादा, तुम्ही खूप टफ फाईट दिली. तर धन्यवाद डीजे. थांबवते आपल्याला कारण की वेळ कमी आहे. आपण सामनावीरचा किताब देऊया. ज्यांनी क्रमांक 4 वर आलाय आणि जबरदस्त कामगिरी केली. त्यानंतर मात्र संतोष जोशी यांनी सुद्धा एक अतिशय चांगली खेळी साकारली होती. त्याने सुद्धा 2 चौकार आणि 1 चौकार 1 षटकार घेतला होता. पण त्यापूर्वी मात्र सामना जिथं फसला होता त्या क्षणी फटकेबाजीला आलाय आणि सॉफ्टवेअर फटकेबाजी करून आपल्या संघाचं समीकरण सोपं करून दिलंय. तो म्हणजे गुणेश ठरतोय सामनावीर. तर प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल. या डावात आपण धावता वर्णन ऐकूया. मेरी आवाज मेरी पहचान असे संदेश वकारे यांच्या माध्यमातून. तर सामनावीर गुणेश आपण यायचे आणि मी आयोजकांना विनंती करेन की आपण मॅडमची हे गिफ्ट हॅम्पर आणि ट्रॉफी तिथे मात्र न्यायची आहे. पाहू शकता आपण 2 गिफ्ट हॅम्प आणि त्यानंतर मात्र एक सुरेख ट्रॉफी सुद्धा आम्हाला ज्यांनी स्पॉन्सर केलेली आहे असे आमचे रवींद्र जनार्दन पाटील साहेब उद्योगपती वेले गावाचे यांच्या माध्यमातून गिफ्ट हॅम्पर. त्यानंतर मात्र ग्रामस्थ राजनोली गावाचे समाजसेवक सुभाष गुरुनाथ भोईर साहेब यांच्या माध्यमातून. तर मी सर्वप्रथम विनंती करेन आमचे प्रमुख मान्यवरांना की आपल्या शुभास्ते आपण ही ट्रॉफी द्यायची आहे. एक जबरदस्त खेळी साकारली तो हमारे प्रमुख अतिथि के शुभ हाथों से ये ट्रॉफी लेते हुए. त्यानंतर मात्र मी तर पाहता कृष्णा ग्रेप्सचे प्रोप्रायटर महेश ठाकरे यांचा व्यासपीठावर आगमन झालेले आहे
वेलकम मयादा, आपलं स्वागत आहे. वेलकम, सुस्वागत. प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तर आपण ऐकूया पुढचं धावता होणं या डावातलं संदेश वकार यांच्या माध्यमातून. खूप खूप धन्यवाद सुनील पवार. चला आपण मॅच कडे बोलूया. सामन्याला सुरुवात करायची आहे. जय बजरंग गोरसे विपक्ष न्यू मिलन पायगाव या दोन संघादरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघाचे संघनायक आपण आपली ऑफिशियल एंट्री करून घ्यायची आहे. अल्पेश गायकवाड यांच्याशी संपर्क साधा. ऑफिशियल एंट्री करून घ्यायची आहे दोन्ही संघाचे संघनायक. तर माजी सरपंच पायगाव गाव परशुराम पाटील आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. सामना 4 षटकाचा आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक आहे. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलंय जय बजरंग गोरसे संघाने. फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय न्यू मिलन पायगाव संघाला. तर चला सामन्याला सुरुवात करायची आहे. आपण पाहतोय खासदार चषक व स्वर्गीय वसंत उंद्रा ठाकरे ट्रॉफी 2021 या स्पर्धेच्या माध्यमातून आज सलग तिसरा दिवस आहे. अंतिम दिवस संध्याकाळी मात्र अंतिम सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. दापोडे संघ शेवटचा सामना खेळण्यासाठी सज्ज झालाय. तर काल मात्र कोण संघ क्वालिफाय झालाय. आज मात्र पाहूया कोणता संघ क्वालिफाय होईल. चेरोबा कोण संघाच्या माध्यमातून भरपूर चांगलं क्रिकेट काल आपल्याला पाहायला मिळालं. या सामन्याला सुरुवात होईल. सुनील म्हात्रे सर आम्हाला इशारा करतात की जे खेळाडू आहेत गोरसे संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय फक्त आणि फक्त 9 खेळाडू आहेत. तर आउटफील्ड मध्ये कोणत्या प्रकारचा खेळाडू नसेल. पहिल्या षटकामध्ये षटकाची सुरुवात. पहिला बॉल, पहिलाच बॉल. अनपेक्षित उचली घेणारा चेंडू. दिशा चुकीची आहे. वाईड बॉल. अवांतर धाव मिळेल. यस 2 धावांच्या पॅनल्टीचा सामना करावा लागेल. षटकातील पुढील बॉल. यावेळेस बॉल इनफिल्डच्या वरून खेळून काढलाय. चेंडू निघून जाईल सीमारेषे बाहेर. हा चौकार. षटकातील पुढील बॉल. यावेळेस आडव्या बॅटने ऑफवर्ड का खेळून काढला. इनफिल्डच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण झालंय. एक धाव कंप्लीट झाली. एकापेक्षा अधिक काही एक नाही. षटकातील पुढील बॉल. अप्रतिम फटका. चेंडू निघून जाईल सीमारेषे बाहेर. अजून एक चौकार.
षटकातील पुढील बॉल यावेळेस देखील इनफिल्डच्या वारून खेळून काढलाय. सुरेख फटका. अजून एक चौकार. तर पहिलं षटक कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावर आहेत 15. या षटकामध्ये 3 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. भरपूर चांगली फलंदाजी सलामीवीरांच्या माध्यमातून आपण पाहतोय. भारत विथ विकास मुकादम चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. चांगली सुरुवात न्यू मिलन पायगाव संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. टॉस हारल्यानंतर फलंदाजी करतोय. मात्र चांगली सुरुवात झाली आहे पहिल्या षटकामध्ये. आता मात्र षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वर येतोय. षटक क्रमांक 2 फेकण्यासाठी दीपक. पॅनल्टीच्या 2 धावा ज्या आहेत त्या आम्ही या ठिकाणी प्लस करतोय. तर धावा धावफलकावर 17. थोडा स्पीडअप करा. दीपक बोईर नवीन गोलंदाजी मार्क वर. षटक क्रमांक 2 फेकण्यासाठी आलाय. सामन्याला सुरुवात करायची आहे. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल मिस टाइम फटका. चेंडू हवेत होता थोडा वेल उभा आहे. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 2 धावा कंप्लीट देखील झाल्या. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत 19. षटकातील पुढील बॉल यावेळेस देखील मिस टाइम फटका. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक दूर आहेत. जोपर्यंत चेंडू उचलला जातोय त्या दरम्यान पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट झाल्या. एक चांगली सुरुवात. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चांगली फलंदाजी न्यू मिलन पायगाव संघाच्या माध्यमातून. तर त्या उलट गोरसे संघाचा विचार केला तर आवश्यकता आहे या ठिकाणी ब्रेक थ्रूची. काही विकेट्स घ्यावे लागतील कमीत कमी धावांमध्ये रोखण्यासाठी न्यू मिलन पायगाव संघाला. तर दीपक गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील बॉल यावेळेस लोफुलटा चेंडू होता. बॅटची कडा लागली आहे. बॅट आणि बॉल मध्ये आवत असं संपर्क नाही आहे. चेंडू कव्हर झोन मध्ये जोपर्यंत अडवला जातो. 2 धावा कंप्लीट. 3री धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र फलंदाज बाद. विकास मुकादम बाद झालाय. नवीन फलंदाज नितीन मैदानाच्या आतमध्ये जातोय. एक विस्फोटक फलंदाज आहे. नेहमीच त्याच्या बॅट मधून भरपूर चांगल्या इनिंग्स आपण पाहिल्यात नितीन. मात्र विकासने देखील चांगली फलंदाजी केली.
आपल्या संघाच्या विकासासाठी 15 धावांचं योगदान दिलं. षटकातील पुढील बॉल यावेळेस ऑन साइडला फटका खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी पाहायला मिळते. चुकीला माफी नाहीये. चेंडू सीमारेषे बाहेर. हा चौकार. यालाच तर म्हणतात 1-2 का 4. ज्या ठिकाणी 1 किंवा 2 धावा गेल्या असत्या त्या ठिकाणी मात्र खराब क्षेत्ररक्षण झालं आणि चेंडू सीमारेषे बाहेर पाहायला मिळाला. चौकार आलाय. वैयक्तिक अकाउंट ओपन करतोय 4 धावांच्या मदतीने फलंदाज नितीन. षटकातील पुढील बॉल यावेळेस प्रहार झालाय. अप्रतिम, अलौकिक, अविश्वसनीय. चेंडू सीमारेषे बाहेर. षटकार. तर भरपूर चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये षटकार आलाय. काउ कॉर्नर रिजन मध्ये ज्या झाडावर काही लहान मुलं आहेत विनंती असेल खाली उतरा. त्या ठिकाणी आमचे व्हॉलेंटियर्स आहेत त्यांना खाली उतरवा. आपण यस धीरज थोडं लक्ष द्या. त्या लहान मुलांना खाली उतरवा. खाली बसा, सावलीत बसा आणि या सामन्याचा आनंद घ्या. धीरज हेलिकॉप्टर उडवलाय मात्र नौमान लँड ठिकाणी चेंडू लँड होतोय. त्या दरम्यान एक धाव कंप्लीट झाली. 2 षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावर आपण पाहतोय 34 धावा झाल्यात. पहिलं षटक ज्या षटकाच्या माध्यमातून 17 धावा खर्च झाल्या होत्या. गोलंदाज दयानंद याच्या माध्यमातून जे षटक आपण पाहिलं होतं आणि त्यानंतर दुसरं षटक दीपक या गोलंदाजाने देखील दयानंद याच्या पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी हात आली आहे. त्याने देखील 17 धावा खर्च केल्यात अशी माहिती पुरवली जाते आमच्या. तिसरं षटक पहिला बॉल जोरदार अपील. यस इज गॉन. फलंदाज बाद नितीन गवळी. वैयक्तिक 11 धावांचं योगदान दिलं. त्यानंतर मात्र फायचिच्या स्वरूपात बाद झाला. बरोबर मधल्या एसटीवर सापडला होता नितीन आणि त्या ठिकाणी उभा असलेले आमचे पंच
सुनील म्हात्रे सरांच्या मनामध्ये कोणत्या प्रकारची शंका नाहीये. नवीन फलंदाज भूषण मैदानाच्या आतमध्ये. भूषण मैदानाच्या आतमध्ये पाहूया घेईल का गोलंदाजांचे ट्युशन. षटकातील पुढील बॉल. यावेळेस बॉल दिशा चुकीची आहे. पंच आमच्याकडे वळत आहेत. व्हाईट बॉल. अवंतर धाव मिळेल. धाव संख्या अवंतरने पुढे सरकत आहे. 35. 35 धावा धावफलकावर झाल्यात. षटकातील पुढील बॉल. यावेळेस त्रिफलला उडवलाय. यस दंडा गुल. फलंदाज बाद. टॉस बॉलचा विचार केला तर बिगिट साठी पोषक असा हा बॉल मात्र बेट झाला होता. फलंदाज आणि चेंडू मात्र सरळ यष्टांचा वेध घेणारा. फलंदाज बाद झालाय त्या ठिकाणी. बॉल. अवंतर धाव मिळेल. षटकातील पुढील बॉल. यावेळेस फटका अवैध आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रवीण झेल टिपतोय. झेलच्या स्वरूपात अजून एक गडी बाद. तर फलंदाज बाद झाला या ठिकाणी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चंदू जातोय. मात्र आपण या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत भरपूर चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अनंतच्या माध्यमातून आतापर्यंत 3 चेंडू टाकून झाल्यात. एकंदरीत 5 चेंडू टाकून झाल्यात. त्यामधील 2 बॉल जे आहेत व्हाईट बॉल. मात्र 3 चेंडूवर गडी बाद करण्यात यश दाखवतोय अनंत. त्यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलाय. चेंडूला सन्मान दिलाय. मानवंदना देऊन एक धाव कंप्लीट केली आहे. सुरेख गोलंदाजीचा प्रदर्शन. अचूक टप्पा अचूक लाईन लेंथ पाहायला मिळते. मात्र एक बॉल जरूर फुलटॉस होता या षटकातील. मात्र त्यावर दांडी गोल केली होती त्या ठिकाणी. तर चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अनंताच्या माध्यमातून. आणि आवश्यकता होती गोरसाई संघाला या षटकाची. कारण पहिल्या 2 षटकामध्ये 34 धावा खर्च झाल्या होत्या. यावेळेस देखील अप्रतिम बॉल. चांगली गोलंदाजी. कमबॅकची आवश्यकता होती आणि ते कमबॅक मात्र या ठिकाणी करून दाखवलंय गोलंदाज अनंताने. संघाचा संघनायक आहे. चांगली गोलंदाजी. षटकातील पुढील बॉल. यावेळेस हा बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. ऑफ साइडला क्षेत्ररक्षक आहेत संतोष कोटकर. चेंडू फेकी करतोय. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. तर अशा प्रकारे 3 षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावर आहेत 38. 38 धावा या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये एक चुकीची दुरुस्ती. धावा झालेला आहेत 39. कारण या षटकामध्ये तब्बल 3 गडी बाद फक्त आणि फक्त 5च धावा खर्च केल्यात. आता मात्र शेवटचं षटक आहे. पाहूया कोणता गोलंदाज येतोय. थोडं स्पीडअप करा.
गोलंदाज गणेश येतोय. पाहूया गणेश कशा प्रकारे गोलंदाजी हात आलेल. शेवटचं षटक आहे, अंतिम षटक. सलामीवीर भारत अजूनही खेळपट्टीवर आहे. एकोणचाळीस धावा झाल्यात. षटकातील पहिला बॉल, पहिलाच बॉल बॅट आणि बॉल मध्ये आवत असं संपर्क नाही आहे. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट झाल्या आणि त्या दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन होतंय. वेलकम संजयभाई म्हात्रे साहेबांचं शुभ आगमन. संघटनेचे विद्यमान खजिनदार आहेत नगरसेवक गटनेता संजयभाई म्हात्रे साहेबांचं शुभ आगमन या ठिकाणी झालंय. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. पुढील सामन्यामध्ये मात्र त्यांना देखील आपण ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. तर थोडी दुखापत झाली आहे त्या ठिकाणी गणेशाला. आशा करतो की जास्त नसेल. वन 41 धावा धावफलकावर आहेत. या बॉलवर 2 रन्स आल्यात. मात्र थोडी दुखापत झाली त्या ठिकाणी गणेशला. गोलंदाज गणेशला थोडी दुखापत झाल्या कारणानं मात्र गोलंदाजी मध्ये परिवर्तन. बॉलर रिप्लेस होतो त्या ठिकाणी. यस, संतोष गोटकर गोलंदाजी मार्क वर येतोय. हे जे 5 बॉल्स बाकी आहेत ते या गोलंदाजाच्या माध्यमातून फेकले जातील. संतोष पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. तर सामन्याला सुरुवात करायची आहे. या सामन्याच्या माध्यमातून गोरसाई संघाला आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ गोरसाई मनोज ठाकरे यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्यात. धन्यवाद मनोज ठाकरे. शेवटच्या षटकातील 5 बॉल्स बाकी आहेत. षटकातील पुढील चेंडू, हा बॉल अप्परकट, यस, अप्रतिम अंदाज फटक्या मागे चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. हा चौकार. अप्रतिम फटका या ठिकाणी आपण पाहतोय. चौकार आलाय. 4 ने धावफलक पुढे सरकलाय. 45 धावा झाल्यात. षटकातील पुढील बॉल, त्यावेळेस गॅप शोधले. चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होतोय. हा चेंडू देखील निघून जाईल सीमारेषे बाहेर. चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार आल्यात. शेवटचं षटक चालू आहे. या षटकाच्या समाप्तीनंतर टॉस उडवला जाईल. गावदेवी वेले आणि गावदेवी बादवड टॉस साठी या. हा बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळतोय. दिशा चुकीची आहे. वाईट बॉल. गावदेवी वेले संघाचा संघनायक, त्याचबरोबर गावदेवी बादवड दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी या. यावेळेस हा बॉल उडवलाय, निघून जाईल सीमारेषे बाहेर. गुड शॉट. षटकार. अप्रतिम फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय.
अब तक 56 धावा धावफलकर पाहायला मिळत आहेत. एक विशाल लक्ष्याकडे वळतोय न्यू मिलन पायगाव संघ. षटकातील पुढील बॉल यावेळेस हा बॉल ऑफ साइडला डॉलवलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट झाल्यात. षटकातील पुढील बॉल यावेळेस बीट केलाय आणि त्यानंतर यष्टीचित केलंय. फलंदाज झाला. फलंदाज बाद होतोय भारत. आणि अशा प्रकारे 4 षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावर आहेत. आणि दुसऱ्या विकेटचं पतन नवीन फलंदाज पाहतोय आपण. खूप एक मोठं व्यक्तिमत्व आपण इथं मात्र खेळाडूच्या स्वरूपात पाहतोय आपण. मुरलीधर केने मैदानाकडे रवाना होताना पराभवाच्या छायाकडे इथं मात्र वळताना पाहतोय आपण. बजरंग गोरसई मुरलीधर केने खेळपट्टीकडे रवाना होताना. इथून मात्र अशोक दादा एकच गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की गोरसी संघ किती मोठा पराभव आहे त्यामधून किती धावतं अंतर कमी करतोय. ज्या प्रकारे पहिल्याच चेंडूपासून बॉडी लॉंगेज असं वाटतं की टार्गेटचा पाठलाग करत नाहीये. बघा मित्रांनो, जर कुठलाही संघ समोर असेल पण टार्गेट किती जरी मोठा असेल तर आपण संघर्ष करायला पाहिजेत. काय संघर्ष केला होता गुणेश आणि खास संतोष जोशी आणि गावदी स्पोर्ट पिंपळगड संघाच्या माध्यमातून. नारायण सरांचं आगमन खूप एक मोठं नाव आहे आणि एक आदर्श शिक्षक सुद्धा आहेत. वेलकम नारायण सर, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. अमर स्पोर्ट काटणे संघाचं आगमन. याच पात्र लॉकेट फटका पाहतोय आपण. मिडविकेट क्षेत्राकडे चेंडूला फेकून देतोय. पहिला फटका पाहतोय आपण. आत्मविश्वासाने भरलेला हा चेंडू जाईल सीमा पार. षटकार चेंडूला मिडविकेटच्या वरतून परफेक्ट टायमिंग शक्ती फटक्यामध्ये खूप छान होती आणि त्याच बळावर षटकार वसूल करतोय. अजून एक मोठा फटका. काय सुरेख शॉट आहे. क्लिअर होईल की मात्र आणि होय, लॉंग ऑनच्या वरतून ठोकलाय षटकार. तिसऱ्या षटकामध्ये मात्र आक्रमणाला सुरुवात करतोय. का जबरदस्त फटकेबाजी करतोय तर मात्र मुरलीधर केने आणि विकास याला मात्र दिवसात तारे दाखवताना पाहतोय आपण. खूपच छान धडाकेबाज फटकेबाजी पाहतोय आपण. आता मात्र धावसंख्येला वेग वाढतोय. धावसंख्या पुढे सरते. आता मात्र जर पाहिले आपण 59 धावाचं टार्गेट आहे आणि पाहतोय आपण तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 2 गडीच्या मोबदल्यामध्ये जयबजरंग गोरसे संघाने इथे मात्र 25 धावा धावफलकावर लावल्या गेल्या. त्यामध्ये 2 अतिशय चांगले कडक फटके पाहिले आपण मुरलीधर केनेच्या बॅट मधून. यानंतर अजून एक जबरदस्त फाईट पाहायला मिळेल. गावदी स्पोर्ट वेले विपक्ष गावदेवी भादोड, ज्या संघाकडे खूप असे महान क्रिकेटर, या संघाकडे खास जर पाहिलं आपण स्वतः संजयभाई मात्रे, त्यानंतर मात्र एक महान ऑलराऊंडर प्रल्हाद नाईक, यशवंत सारखं एक अतिशय उत्कृष्ट फलंदाज, त्यानंतर जादूगर भिवंडी म्हणून ज्याचं नाव सातत्याने उल्लेख करतोय, कैलास जादूगर, असे कित्येक खेळाडू जर उल्लेख केला आपण, स्टार खेळाडूचा भरणा असलेला संघ आहे. आणि गावदेवी वेल्या संघाकडे सुद्धा अतिशय जबरदस्त मजबूत फलंदाजी असलेला संघ आहे. पण हा सामना कोण जिंकले पाहिजे? मुरलीधर केने नावाचा फलंदाज आक्रमण करतोय. यावेळेस मात्र लाईन कुठे हे चेक करताना पाहतोय आपण. पंच सुनील मात्रे सरांची दोन्ही समांतर रेषेत विकास अजून एका धावेचा विकास करतोय या चेंडूवर. धावसंख्या जर पाहिली आपण 27, मागडा षटकात जाताना विकास.
यावेळेस पाहता चांगला चेंडू, यावेळेस चांगला चेंडू होता, सफल झाला होता. ऑनसेट कडे खेळण्याचा प्रयत्न बीट होतोय आणि बाकीचं काम पूर्ण करतोय. यावेळेस पाहता यष्टी रक्षक. धावसंख्या स्थिर, धावफलकावर जर पाहिली आपण 27. विकास राईट द विकेट. याच पाहता अडबट्ट्या फटका पूल केलेला आहे चेंडूला, पण फटका फसतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि जीवनदान मिळालंय मुरलीधर केने याला आणि त्यापूर्वी मात्र अतिशय वेगात या 2 रन्स इथे मात्र कम्प्लीट करताना पाहतोय आपण. या 2 धावेनी मुरलीधर केने व्यक्तिगत जर पाहिलं आपण आतापर्यंत 2 षटकाराच्या सारणी 29 धावसंख्या संघात झालेले आणि मुरलीधर केने पाहतोय आपण 14 धावसंख्या प्रति करताना 4 चेंडूचा सामना आतापर्यंत केलेला आहे मुरलीधर केने यांनी. पराभवाचं अंतर अजून कमी करतोय, मात्र संघर्ष करतोय हे पाहायचंय, कारण की अजून सामना जिंकण्यासाठी आमचे गुणलेखक आम्हाला माहिती देताना इथं मात्र पाहतोय आपण. यावेळेस पता चेंडू परत टाकावा लागेल विकासाला, वाईटचा इशारा येतोय. आता मात्र 29 धावेची अजून आवश्यकता असेल. 59 धावाचं टार्गेट आहे. दुपारच्या सत्रामध्ये परत नंबर 1 गुणलेखक अल्पेश गायकवाड सरांचं आगमन झालेलं आहे. वेलकम. 7 चेंडू 29 असं टार्गेट असेल हा सामना इथे मात्र जिंकण्यासाठी. किमान 7 चेंडू मधून 4 मोठे फटके मारावे लागेल हा सामना जिंकण्यासाठी आणि ती क्षमता आहे मुरलीधर केने यांच्यामध्ये. ती क्षमता सिद्ध करेल काय? याच पात्र हा फटका पोल केलाय चेंडूला लॉंग ऑन रिजन कडे आणि याच पात्र पाहतोय की फटका फसतोय आणि परतीचा प्रवास करावा लागेल या चेंडूवर मुरलीधर केने याला. पण एक चांगली खेळी करून आता मुरलीधर केने वापस येताना पाहतोय आपण. चांगलं जेल लॉंग ऑन बाउंड्रीवर पाहतोय आपण. नवीन फलंदाज दीपक, अजून एक चांगला फलंदाज खेळपट्टीवर दीपक जातोय. पण इथं मात्र सामना जिंकण्यासाठी खूप कठीण आव्हान आहे, कारण की सहा चेंडू 29 असं समीकरण सिद्ध होतोय अंतिम षटक टाकण्यासाठी. एकोणतीस धावाची अजून आवश्यकता आहे 6 चेंडू मध्ये. चंदू सज्ज होताना अंतिम षटक टाकण्यासाठी राईट आर्म द विकेट. फुल टॉस पण योग्य फायदा उचलता आला नाही, हवेत आहे. बॅकवर्ड स्कोरलेग कडे चेंडू जातोय, तोपर्यंत मात्र मिडविकेटचं क्षेत्ररक्षक येईपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करतोय फलंदाज. इथून मात्र किती धावाचं अंतर कमी करेल गोडसे संघाचे फलंदाज, पराभवाचं हेच पाहणं योग्य राहील. 5-28 म्हणजे 5 उत्तुंग षटकार इथं मात्र ठोकावे लागतील फलंदाजाला. त्याच्यातून मात्र अतिशय चांगला दणकेबाज शॉट पाहता, पण काय परफेक्ट टायमिंग आहे, प्लेसमेंट छान आहे. शक्ती फटक्यामध्ये उत्तुंग होती, लॉंगॉनच्या वरतून भिरकावलाय षटकार. सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये. या षटकाराने मात्र सामना अजून असं वाटते की बाकी आहे हे सांगतोय. तर मात्र फलंदाज अनंता यांच्या बॅट मधून निघणारा हा दयानंद यांच्या बॅट मधून 4 चेंडू 23. यावेळेस पाहता कोलवट टप्प्याचा चेंडू फ्लाईट दिलं होतं, निमंत्रण दिलं होतं, पण स्वीकारता आलं नाहीये. आणि आता मात्र निश्चित इथून पराभवाच्या छायाकडे जाताना पाहतोय आपण गोडसे संघाला. फुल टॉस होता, आपण काय घडले पाहिजे, बीट होतोय फलंदाज, बीट होतोय यष्टीरक्षक. चेंडू मात्र नॉनस्टॉप बाउंड्रीच्या बाहेर जातोय. बॅटला चेंडू साठून गेला होता, सीमापार चौकार. बाईच्या स्वरूपाचा चौकार आहे.
थोडस मी वेलकम मेरी आवाज मेरी पहिचान दुपारच्या सत्रामध्ये कॉमेडी बॉक्स मध्ये जॉईन होतीलच या डावानंतर स्वागत आहे आपलं 2-19 या स्वतः फुलचा फटका क्लिअर होईल काय आणि मिडविकेटच्या वरतून फेकून देतोय धमाकेदार हा षटकार जबरदस्त अंतिम 2 षटकामध्ये जर विजय केला आपण चांगली फलंदाजी पाहायला मिळाली पण पहिल्या 2 षटकामध्ये तिथे मात्र सामना पूर्णपणे पाहतोय आपण की न्यू मिलन पायगाव संघाकडे झुकला होता अजून एक मागडा षटक विकास यांनी मात्र तब्बल धावा खर्च केली आपल्या षटकामध्ये 17 आणि या षटकामध्ये सुद्धा खूप धावा खर्च करतोय गोलंदाज चंदू 5 चेंडूमध्ये 17 खर्च केलेले आहेत आणि इथून मात्र एका चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी 13 धावेची आवश्यकता इथून मात्र फक्त गोलंदाज चंदू आपल्या संघाला पराभूत करू शकतोय यावेळेस पाहताना जिथं विचार करावा लागेल आणि विचार केलाय दुनियात समांतर रेषेत पंचाचे वाईटचा इशारा करते 1 चेंडू 12 सज्ज होते गोलंदाज यावेळेस पात्र काय घडलंय पाहायचंय पण हा बिमर नो बॉलचा इशारा होतोय चेंडू जातोय मात्र इशारा काही पंचाचं पाहायचंय कवचित टर्निंग पॉइंट ठरेल काय मात्र इशारा ते सीमा पार चौकार बाहेर पडलाय की सीमेरेषेच्या आतमध्ये पडलेलं आहे अनिश्चित आमचे दोन्ही पंच सांगतात की चौकार आणि आता मात्र संदेश निश्चित आमचे पंच पण आपला निर्णय मागे घेताना पाहतोय आपण हा षटकार म्हणजे तबल्या चेंडूवर 7 धावा सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठं काय जबरदस्त फलंदाजी पण तेवढीच खराब गोलंदाजी पाहतोय आपण एका चेंडूवर आता मात्र सामना जिंकण्यासाठी 5 धावेची आवश्यकता म्हणजे अजून एक चार धावाची आवश्यकता आहे याच पात्र लॉपलेट फटका पाहतोय आपण क्लिअर होईल तर इशारा काय तो पाहिजे काय जबरदस्त तर काय सामना रंगतदार झाला पण शेवटी मात्र जोजुता वही सिकंदर बनले इथे मात्र नेम